हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की या SY BSCच्या पूर्ण वर्षामध्ये ज्याच्यामध्ये 4 थेअरी कोर्सेस आणि 2 प्रॅक्टिकल कोर्सेस आहेत. याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? तर मोस्टली जे 4 थेअरी पेपर आहेत त्याच्यामध्ये 8051 मायक्रो कंट्रोलर हा एक कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण 8051 मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, त्याचे प्रोग्रामिंग कसं करायचं, C लँग्वेजमध्ये, असेंब्ली लँग्वेजमध्ये, त्याला वेगवेगळे डिव्हायसेस जसे LED, बझर्स, रिलेज, LCD असे डिव्हायसेस कसे इंटरफेस करायचे हे आपण शिकणार आहोत. त्याचप्रमाणे कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम कशा पद्धतीने काम करतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आहेत, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, त्याच्यानंतर मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स, त्याच्यानंतर कम्प्युटर नेटवर्किंग यासारखे जे टॉपिक्स आहेत ते आपण त्या कम्युनिकेशनच्या पेपरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर IoT किंवा रास्पबेरी पाय. सर, IoT हा शब्द आज सगळ्यांनी ऐकला असेल, जे की इंटरनेट ऑफ थिंग्स. सर, इंटरनेट ऑफ थिंग्स एक्झॅक्टली काय आहे आणि ते आपण या इलेक्ट्रॉनिक सायन्सच्या पेपरमध्ये का शिकणार आहोत, तर ते देखील आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रास्पबेरी पाय हा एक ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर आहे, तो देखील आपण, सॉरी, रास्पबेरी पाय हा एक मायक्रो कंट्रोलर बेस्ड बोर्ड आहे, ज्याच्यामध्ये 32 बीट आर्म बेस्ड प्रोसेसर यूज केलेला आहे आणि तो तो देखील आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड म्हणजे 8051 मायक्रो कंट्रोलरशी रिलेटेड प्रॅक्टिकल्स, त्यानंतर कम्युनिकेशन्सशी रिलेटेड प्रॅक्टिकल्स, त्याच्यानंतर IoT शी रिलेटेड प्रॅक्टिकल्स आणि रास्पबेरी पायशी रिलेटेड प्रॅक्टिकल्स हे देखील आपण या कोर्समध्ये बघणार आहोत. तर पहिला जो पेपर आहे दॅट इज मायक्रो कंट्रोलर आर्किटेक्चर अँड प्रोग्रामिंग. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 8051 मायक्रो कंट्रोलर आणि इंटेल 8051 आर्किटेक्चर हे आपण शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये इंटरनल ब्लॉक डायग्राम, इंटरनल रॅम ऑर्गनायझेशन, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स, पिन फंक्शन्स, IO पोर्ट स्ट्रक्चर. सर, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये बेसिकली आपण मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, त्याचं ऑर्गनायझेशन कसं असतं, त्याच्यानंतर प्रत्येक पिनची काय फंक्शनॅलिटी. जर आपण इथं जर बघितलं की दिस इज मायक्रो कंट्रोलर, तर याला इथं जे काही या साईडला 20 पिन्स आणि या साईडला 20 पिन्स, तर असा हा जो मायक्रो कंट्रोलर याला हा याच्याशी जे काही पिन्स आहेत त्या पिनची फंक्शनॅलिटी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये 8051चं प्रोग्रामिंग कसं करणार, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स कुठल्या आहेत. आता याच्यामध्ये असेंब्ली लँग्वेजमध्ये बेसिकली आपण प्रोग्रामिंग करतो, तर त्या बेसिकली प्रोग्रामिंग करताना त्याच्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन सेट्स आहेत, म्हणजे की एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमधनं डेटा मूव्ह करणं किंवा ॲडिशन करणं, सबस्ट्रॅक्शन करणं, म्हणजे अरिथमॅटिक आणि सम लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स आर देअर. सो त्या इन्स्ट्रक्शन्स कुठल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ॲड्रेसिंग मोड्स, म्हणजे त्या इन्स्ट्रक्शन्स यूज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स आहेत, किंवा डेटा एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये कॉपी करण्यासाठी काही वेज आहेत. तर ते जे काही मोड्स आहेत ते मोड्स आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर इथं जर बघितलं की दिस इज 7 सेगमेंट डिस्प्ले, तर या 7 सेगमेंट डिस्प्ले आपण या 8051 कंट्रोलरला कसा इंटरफेस करणार. आता इंटरफेस करणार म्हणजे काय, की याला कनेक्ट करून याच्याशी रिलेटेड प्रोग्रामिंग करणं. आता 7 सेगमेंट डिस्प्लेचा यूज काय, तर ह्याच्यावरती वेगवेगळे डिजिट्स किंवा नंबर्स डिस्प्ले करणं. तर ते नंबर्स आणि डिजिट याच्यावरती कसे डिस्प्ले करायचं हे देखील आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर LED इंटरफेसिंग. आता इथं जर बघितलं तर आपल्याला काही LEDs या बोर्डवरती दिसत आहेत, तर ते LEDs ऑन करणं, ऑफ करणं, त्याच्यामध्ये वेगवेगळी पर्टिक्युलर डिले नंतर LED ऑन करणं किंवा पर्टिक्युलर डिले नंतर LED ऑफ करणं, तर याचं प्रोग्रामिंग देखील आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.
त्याच्यानंतर टायमर काउंटर्स आणि इंटरप्ट्स. आता टायमर्स जसं मी मगाशी सांगितलं की एल ई डीमध्ये आपण एक ऑन आणि ऑफच्या याच्यामध्ये एक ड्युरेशन देऊ शकतो, दॅट विल बी अ फिक्स ड्युरेशन. म्हणजे लेट्स से एक एल ई डी ऑन करायचा आणि आपल्याला 10 मिली सेकंद और 1 सेकंद आपल्याला वेट करायचा आहे. तो जर हा जो टायमिंग आहे की 1 सेकंद, तो प्रिसाइजली जनरेट करण्यासाठी आपण टायमर्स यूज करू शकतो. सर त्या टायमरचं प्रोग्रामिंग आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण टाईम डिले जनरेट करू शकतो. तर त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे मोड्स आहेत, मोड 1, मोड 2. तर त्या मोड्स जे आहेत ते देखील आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर टायमर ॲज अ काउंटर कसा वापरायचा. लेट्स से 8051ला एक्सटर्नली आपण जसं की तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन माहिती असेल की एखादी रूम आहे, त्या रूममध्ये आपण लेट्स से ॲट अ टाईम 10 पर्सन जाऊ शकतात. सो त्या रूममध्ये किती लोकांनी एंटर केलं किंवा किती लोकांनी एक्झिट केलं, याचा काउंट आपल्याला मेंटेन करायचा आहे. तर त्याच्यासाठी काही ठराविक इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरून आपण काही पल्सेस जनरेट केल्या. तर त्या पल्सेस काउंट करण्याचं काम आपण या मायक्रो कंट्रोलरवरनं युझिंग दिस काउंटर करू शकतो. तो तर तो काउंटर जो आहे युझिंग टायमर्स, ते देखील आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर इंटरप्ट्स म्हणजे काय की याच्यामध्ये जे वेगवेगळे पेरिफरल्स आहे, लेट्स से टायमरच आपण कन्सिडर केला तर टायमर ॲज अ इंटरप्ट म्हणून कसं आपण वापरायचा. त्याच्यानंतर सिरियल पोर्ट इंटरप्ट्स आहेत किंवा एक्सटर्नल हार्डवेअर इंटरप्ट्स आहेत. तर ते इंटरप्ट्स चं प्रोग्रामिंग कसं करायचं हे देखील आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर इंटरफेसिंग अँड प्रोग्रामिंग युझिंग सी लँग्वेज. तर मोस्टली याच्यामध्ये जे काही प्रोग्राम्स करणार आहेत ते देखील आपण सी लँग्वेजमध्ये शिकणार आहोत. दिस एल ई डी 7 सेगमेंट डिस्प्ले प्रोग्रामिंग इज ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न इन सी लँग्वेज. देन सिरियल पोर्ट, analog to digital converter, digital to analog converter, liquid crystal display, that is this LCD display, याचं प्रोग्रामिंग. त्याच्यानंतर स्टेपर मोटर म्हणजे जी काही मोटर असते आपण प्रिसाईज स्टेप्समध्ये तिला रोटेट करू शकतो, तर त्या स्टेपर मोटरचं प्रोग्रामिंग. तर या ज्या काही गोष्टी आहेत या सगळे या 8051ला यांचं इंटरफेसिंग कसं करतात आणि त्याचं प्रोग्रामिंग सी लँग्वेजमध्ये कसं करायचं हे देखील आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर बेसिकली हा जो काही कोर्स आहे या कोर्समध्ये आपण जे 8051चं बेसिक्स, त्याला जे काही इंटरनल पेरिफेरल्स आहेत ते पेरिफेरल्स कसे यूज करायचे, त्यांचं प्रोग्रामिंग कसं करायचं हे आपण शिकणार आहोत. आणि याचा जो काही बेस असेल तो आपल्याला आपल्या या रास्पबेरी पायच्या प्रोग्रामिंगमध्ये देखील वापरता येईल. म्हणजे बेसिकली तुम्ही जर 8051 हा मायक्रो कंट्रोलर जर शिकलात, विच इज अ 8 बीट कंट्रोलर, देन यू कॅन व्हेरी वेल प्रोग्राम एनी अदर मायक्रो कंट्रोलर which is 8 bit, 16 bit or 32 bit controller. So there are n number of manufacturers or different architectures available today in the market. तर त्याच्यापैकी कुठल्याही मायक्रो कंट्रोलरचं प्रोग्रामिंग तुम्ही इझिली शिकू शकता जर तुम्हाला या 8051चं आर्किटेक्चर माहीत असेल तर. आणि याच्या आर्किटेक्चरने किंवा याच्या प्रोग्रामिंगमुळे तुम्हाला एक जॉबसाठीचं किंवा करिअरसाठीचं एक मोठं मार्केट ओपन होणार आहे. आज जर आपण बघितलं की आय ओ टी इज अ बूमिंग मार्केट, तर आय ओ टीचं बेसिक जे आहे तर ते देखील तुम्हाला या एम्बेडेड सिस्टीम प्रोग्रामिंगमध्ये किंवा 8051 किंवा आर्म मायक्रो कंट्रोलरचं प्रोग्रामिंग याचा एक बेसिक आहे. तर त्या बेसिकवरनं तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकता. म्हणून हा जो काही तुमचा कोर्स आहे किंवा ही जे पूर्ण इयर आहे, या पूर्ण इयरमध्ये तुम्ही म्हणजे या SY BSc मध्ये जो इलेक्ट्रॉनिक्सचे हे जे काही 4 कोर्सेस आणि 2 प्रॅक्टिकल कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक करिअर अल्टरनेटिव्ह म्हणून देखील बघू शकता. सो दिस वॉज अबाउट दिस 8051 मायक्रो कंट्रोलर. सेकंड इज डिजिटल कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग. आता याच्यामध्ये तुम्ही
जे काही एक एक कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम, त्याचं बेसिक तुम्ही शिकणार आहात. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, सिग्नल अँड चॅनल बँडविड्थ, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, देन व्हॉट इज सिरियल कम्युनिकेशन, देन इन्फॉर्मेशन थेअरी. तर या बेसिक टेक्निक्स तुम्ही किंवा बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन शिकणार आहात. त्याच्यानंतर मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन. तर ज्यावेळेस आपल्याला एका ट्रान्समीटरकडनं दुसऱ्या एंडला म्हणजे रिसिव्हर एंडला जर डेटा डेटा किंवा एखादी इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर त्याच्यासाठी आज डिफरंट डिजिटल मीडियम्स अवेलेबल आहेत. तर ते डेटा सेंड करण्यासाठी तो डेटा आपल्याला मॉड्युलेट करावा लागतो. मग तो मॉड्युलेट करण्याच्या काही टेक्निक्स आहेत. फॉर एक्झाम्पल PCM, FSK, QPSK. सो या टेक्निक्स आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. सो अँड अगेन लेट्स से the third chapter is multiplexing, spectrum spreading and MAC. So आता मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, द बेसिकली तुम्ही मोबाईल वापरत असाल तर आपण जनरली आपला जो सिग्नल आहे तो आपला जो लोकल टावर आहे त्या टावर थ्रू जो काही रिसिपियंट आहे किंवा ज्याला आपण कॉल करणार आहोत किंवा मेसेज करणार आहोत त्या रिसिपियंट बरोबर आपला कनेक्ट होत असतो. तर आपल्यासारखे आजूबाजूला 1000 युजर असतात. मग ते देखील सेम टायमिंगला कॉल करत असतील किंवा रेसिपियंट बरोबर बोलत असतील, विच इज अनदर रेसिपियंट. तर त्या केसमध्ये एकच टावर हे जे काही वेगवेगळे युजर्स किंवा जे लोक आहेत त्यांना हँडल करत असतो. तर ते हँडल करण्यासाठी जे बॅकग्राऊंडला जे काही गोष्ट चालत असते दॅट इज मल्टिप्लेक्सिंग ऑफ द युजर्स ऑर frequencies. So that multiplexing techniques, which is FDM, WDM or TDM. So त्या बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर स्प्रेड स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजीज, देन मीडिया ॲक्सेस कंट्रोल, रँडम ॲक्सेस प्रोटोकॉल्स अँड सो ऑन. सो या टेक्नॉलॉजीज किंवा बेसिक गोष्टी ज्या आहेत कम्युनिकेशनशी रिलेटेड त्या आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर लास्ट वन इज कम्प्युटर नेटवर्किंग, विच इज सॉरी ज्याच्यामध्ये टाइप्स ऑफ नेटवर्क, नेटवर्क टोपोलॉजीज, नेटवर्क डिव्हायसेस अँड वायर लॅन्स फॉर दॅट इज इथरनेट. ते देखील आपण या पूर्ण आपल्या पेपरमध्ये शिकणार आहोत, विच इज डिजिटल कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग. तर याचा यूज काय होईल आपल्याला की आता आपण जे आपलं काही कम्युनिकेशन करतो, लेट्स से आज आपण जर बघितलं IoT इज नथिंग बट अ नेटवर्क ऑफ डिव्हायसेस. सो ज्याच्यासाठी जे बेसिक आपल्याला लागतं ते बेसिक आपण या कोर्समध्ये शिकू शकतो. किंवा लेट्स से कम्प्युटर नेटवर्किंग ज्याच्यामध्ये आपण लेट्स से 100 नंबर ऑफ युजर्स आहेत, त्या युजर्सला आपल्याला काही नेटवर्किंगचे राईट्स द्यायचे आहेत किंवा त्यांचं एक नेटवर्क तयार करायचं आहे. तर त्याच्यासाठी लागणारे जे काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा बेसिक कम्युनिकेशनच्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर या दोन्ही जे काही थिअरी कोर्सेस आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल कोर्स आहे तर तो कोर्स त्याच्यामध्ये ग्रुप एमध्ये जर बघितलं तर 8051शी रिलेटेड जे काही प्रोग्रामिंगचे आणि इंटरफेसिंगचे प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये अरिथमॅटिक, लॉजिकल अँड कोड कन्व्हर्जन प्रॉब्लेम्स युजिंग असेंबली अँड C प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यामध्ये काय अरिथमॅटिक ऑपरेशन आपण परफॉर्म करणार, लॉजिकल ऑपरेशन्स, देन कोड कन्व्हर्जन टेक्निक्स. त्याच्यानंतर सेकंड वन इज इंटरफेसिंग द थंब व्हील ऑर 7 सेगमेंट डिस्प्ले. याचं देखील इंटरफेसिंग आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ट्रॅफिक लाईट कंट्रोलर युजिंग मायक्रो कंट्रोलर. अँड देन फोर्थ वन इज इंटरफेसिंग LCD टू मायक्रो कंट्रोलर. मायक्रो कंट्रोलरच्या यूज करून आपण LCDवरती डेटा कसा डिस्प्ले करणार.
तर ते आपण या प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज वेव्ह फॉर्म जनरेशन, म्हणजे लेट्स से साइन वेव्ह जनरेशन और triangular wave generation. So that kind of wave generation आपण using microcontroller and DAC हे कसं करू शकतो हे या प्रॅक्टिकलमध्ये बघणार. त्याच्यानंतर इव्हेंट काउंटर, जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं की लेट्स से एक्सटर्नल वर्ड करणं, की मी मगाशी पीपल काउंटिंगचं एक्झाम्पल दिलं, तसंच आपण पार्किंगमध्ये किती कार्स आहेत किंवा किती कार्स आल्यात किंवा किती बाहेर गेल्यात याचा जो काही काउंट आहे तो काउंट आपण मेंटेन करू शकतो किंवा काउंट करू शकतो. तर त्याच्याशी रिलेटेड हे प्रॅक्टिकल आहे, ज्याच्यामध्ये आपण कपलरचा यूज करून जे काही नंबर ऑफ इव्हेंट्स आहेत, नंबर ऑफ पीपल्स आहेत किंवा नंबर ऑफ कार्स आहेत याचा काउंट आपण 7 सेगमेंट डिस्प्लेवरती किंवा LCD वरती डिस्प्ले करू शकतो. देन लास्ट वन इज स्पीड कंट्रोल ऑफ स्टेपर मोटर. जसं मी सांगितलं की आता स्टेपर मोटर आहे, त्या स्टेप बाय स्टेप आपण तिला एक प्रिसाइजली रोटेट करू शकतो. तर त्या स्टेपर मोटरचं स्पीड कंट्रोल करण्याचं हे जे काही प्रॅक्टिकल आहे, दिस इज दिस लास्ट वन. अँड देन ग्रुप बी म्हणजे कम्युनिकेशनशी रिलेटेड प्रॅक्टिकल्स आहेत, ज्याच्यामध्ये 3 और 4 बिट पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी शिफ्टिंग, टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, frequency division multiplexing, code division multiple access system, error detection and correction by Hamming code technique, then study of computer network components, cables, connector, routers, switches, ethernet and related interfacing cards. So हे जे काही प्रॅक्टिकल्स आहेत हे आपण या प्रॅक्टिकल कोर्समध्ये शिकणार आहोत. Then this was all about the semester, first semester, 2 theory courses and 1 practical course. Then second semester मध्ये आपण शिकणार आहोत. आता हा जो काही कोर्स आहे, फंडामेंटल्स ऑफ टेक्नॉलॉजी सिस्टम्स युझिंग रास्पबेरी पाय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये हा जो काही रास्पबेरी पाय बोर्ड आहे, आता याचं जे काही बेसिक्स आहे आणि त्याचं इंटरफेसिंग टेक्निक्स युझिंग पायथॉन प्रोग्रामिंग हे आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. आता हा जो काही रास्पबेरी पाय बोर्ड आपण जर बघितला, याच्यावरती बरेचसे डिव्हायसेस इनबिल्ट आहेत, ज्याच्यामध्ये HDMI, यू कॅन डायरेक्टली कनेक्ट युअर मॉनिटर, मीन्स यू कॅन यूज दिस होल बोर्ड ॲज युअर पॉकेट PC. याच्यावरती तुम्ही HDMI मॉनिटर कनेक्ट करू शकता. यू कॅन कनेक्ट युअर कीबोर्ड माउस टू दिस USB adapter. Then Ethernet cable you can directly connect for network access. Then याला तुम्ही एक्सटर्नली कॅमेरा कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर USB एनी अदर USB डिव्हाइस तुम्ही याला कनेक्ट करू शकता. याच्यामध्ये इंटरनल ब्लूटूथ, वायफाय अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हा एक्सपान्शन पोर्ट आहेत, म्हणजे जे काही GPIOs आहेत त्या GPIOsला तुम्ही एक्सटर्नली यू कॅन कनेक्ट other peripherals like LCD, switch, LED, then camera, GSM modem, then you can connect ultrasonic sensors, proximity infrared, that is PIR, which is used for proximity detection. म्हणजे एखाद्या रूममध्ये कोणी पर्सन आला की त्याचं प्रेझन्स डिटेक्शन करण्यासाठी, त्याचं ऑक्युपन्सी डिटेक्शन करण्यासाठी PIR सेन्सर जनरली यूज करतात. त्याच्यानंतर फिंगरप्रिंट रीडर, तर ते फिंगरप्रिंट रीडर जो आहे तो पण आपण या पोर्ट्स थ्रू इंटरफेस करू शकतो. तर या पूर्ण कोर्समध्ये आपण व्हॉट इज रास्पबेरी पाय, त्याच्यानंतर रास्पबेरी पाय फॅमिलीमध्ये वेगवेगळे अदर बोर्ड्स आहेत, म्हणजे लेट्स से रास्पबेरी पाय 2, देन 3+, देन रिसेंटली मार्केटमध्ये रास्पबेरी पाय 4चं व्हर्जन लॉन्च झालं आहे, ज्याच्यामध्ये 1 GB रॅमच्या व्हेरियंटपासून 4 GB रॅम, 1 GB, 2 GB अँड 4 GB रॅमचे वेगवेगळे व्हेरियंट्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बघणार आहोत की रास्पबेरी पायचं आर्किटेक्चर काय आहे. त्याच्यामध्ये म्हणजे याला SOC
एस ओ सी जो आहे याच्यावरचा तो एस ओ सी कुठला आहे. देन सिस्टीम ऑन चिप आणि सिस्टीम ऑन बोर्ड याच्यामध्ये ह्या जे काही टर्मिनॉलॉजी काय आहेत हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रास्पबेरी पाय ची जी ओ एस आहे दॅट इज रास्बियन. ही रास्बियन ओ एस रास्पबेरी पायमध्ये या बोर्डमध्ये कशी इन्स्टॉल करायची ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर याचं कॉन्फिगरेशन कसं करायचं, लेट्स से उबंतू मशीनवरती किंवा युझिंग विंडोज मशीन, हाऊ वी कॅन install this Raspbian OS on this Raspberry Pi board. Then again, like we can have a different OS on this board, like Ubuntu lightweight version आहे जे आपण रास्पबेरी पायवरती टाकू शकतो, किंवा जेंटू लिनक्स असेल किंवा अदर व्हर्जन्स आहेत ओ एसचे, ते ओ एस देखील आपण या रास्पबेरी पाय बोर्डवरती टाकू शकतो. आणि द थर्ड वन इज दिस प्रोग्रामिंग ऑफ लाईक व्हॉट इज पायथन प्रोग्रामिंग, त्याचं बेसिक्स आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर या लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत की रास्पबेरी पायला आपण LED स्विच किंवा LCD कशा पद्धतीने इंटरफेस करू शकतो. त्याच्यानंतर ब्लूटूथ, वायफाय, इथरनेट यांचं इंटरफेसिंग किंवा यांचं ॲक्सेस, आता दे आर ऑलरेडी ऑन बोर्ड. हे जे काही गोष्टी आहेत या बोर्डवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. म्हणजे याचं इंटरफेसिंग हार्डवेअर लेवलला इट इज ऑलरेडी देअर, पण याचं प्रोग्रामिंग आपण युझिंग पायथन कसं करू शकतो ते देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर कॅमेरा इंटरफेसिंग, आज जर आपण बघितलं की लेट्स से फेस रिकग्निशन असेल किंवा कॅमेरा लाईक फॉर कॅप्चरिंग द इमेजेस और कॅप्चरिंग द व्हिडिओ, याच्यासाठी कॅमेरा इंटरफेस आपण जनरली यूज करतो. तो कॅमेरा या बोर्डला कसा पद्धतीने इंटरफेस करू शकतो हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर GSM म्हणजे लेट्स से SMS सेंड करणं युजिंग दिस रास्पबेरी पाय बोर्ड, तर त्याच्यासाठी GSM मोडेम कसा इंटरफेस करायचा आणि त्याच्या थ्रू सिम डिटेक्शन असेल किंवा SMS सेंड करणं किंवा रिसीव करणं हे देखील आपण याच्यातून शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर, याचं इंटरफेसिंग कसं करायचं. तर अल्ट्रासॉनिक सेन्सर बेसिकली डिस्टन्स मेजरमेंट किंवा लाईक डिस्टन्स मेजरमेंट करण्यासाठी कसा यूज करू शकतो आपण त्याला, किंवा एखादं ऑब्स्टॅकल आलं तर त्या ऑब्स्टॅकल डिटेक्ट करण्यासाठी आपण हा सेन्सर कसा यूज करू शकतो ते आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर त्याचं प्रोग्रामिंग आपण करणार आहोत. त्याच्यानंतर PIR म्हणजे प्रॉक्झिमिटी IR, म्हणजे लेट्स रूममध्ये एखादा ऑक्युपंट आला तर तो डिटेक्ट करून लेट्स आपल्याला लाईट ऑन करायची आहे, तर आपण एखादा रिले त्या कंडिशनमध्ये कसा ऑन करणार किंवा तो प्रॉक्झिमिटी कसं डिटेक्ट करणार, तर ते डिटेक्ट करण्यासाठी आपण PIR सेन्सरचा इंटरफेसिंग करणार आहोत. त्याच्यानंतर फिंगरप्रिंट रीडर, तर एखाद्या पर्सनचं फिंगरप्रिंट कसे रजिस्टर करायचे आणि त्याने फिंगरप्रिंटला फिंगर प्रेस केल्यानंतर ते मॅच कसं करणार, आणि त्याच्यानंतर एखाद्याला लेट्सचे डोअरला ॲक्सेस द्यायचा आहे तर तो ॲक्सेस कसा देणार, याचं प्रोग्रामिंग आपण या फिंगरप्रिंट रीडर या इंटरफेसिंगमध्ये बघणार आहोत. So this was all about this Raspberry Pi boards and its fundamentals. So ह्या सगळ्या गोष्टी आपण या पेपर 1मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर सेमिस्टर सेकंडचा सेकंड पेपर आहे वायरलेस कम्युनिकेशन अँड इंटरनेट ऑफ थिंग्स. सो बेसिकली इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये काय, तर इट कॅन बी वायर्ड और इट कॅन बी वायरलेस, बट म्हणजे याच्याने हे जे काही सगळे डिव्हायसेस असतील, लेट्स से तुमचं स्मार्ट होम टेक्नॉलॉजी असेल किंवा स्मार्ट बिल्डिंग असेल, स्मार्ट सिटी असेल किंवा एखादे फॅक्टरी ऑटोमेशन असेल, तर याच्यामध्ये IoTचा जनरली यूज केला जातो. तर आता ह्या IoTमध्ये बेसिकली ज्या काही वायरलेस कम्युनिकेशनच्या टेक्नॉलॉजी आहेत, म्हणजे 1G पासून तर 5G असेल, आत्ता आपण 4G वापरतो आहे, तर ह्या टेक्नॉलॉजी काय आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीज त्यांचा आर्किटेक्चर, एक टॉप लेवलचं आर्किटेक्चर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर
जी एस एम आता आता जनरली जी एस एम इज ॲब्सोल्यूट झाले, बट जी एस एम जे आर्किटेक्चर आहे ते एक बेसिक आपल्याला या हायर जनरेशनच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत तर त्याच्यासाठी उपयोगी पडेल, म्हणून जी एस एमचं आर्किटेक्चर आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जी पी आर एसचं आर्किटेक्चर आणि त्याचे ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर शॉर्ट रेंज वायरलेस टेक्नॉलॉजीज अँड लोकेशन ट्रॅकिंग. शॉर्ट रेंज म्हणजे जसं की ब्लूटूथची रेंज आपल्याला माहिती आहे, अराउंड 10 मीटर्समध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो किंवा डेटा शेअरिंग करू शकतो. तर असे जे काही शॉर्ट रेंजचे टेक्नॉलॉजीज आहे त्याच्यामध्ये ब्लूटूथ आहे, तर त्या ब्लूटूथचं आर्किटेक्चर, त्याचे प्रोटोकॉल स्टॅक काय, त्याचं फ्रेम स्ट्रक्चर काय, हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर झिगबी. झिगबी इज अगेन वन ऑफ द वायरलेस प्रोटोकॉल विच इज यूज फॉर इंडस्ट्रियल ऑटोमेशन. त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे आर्किटेक्चर्स, याच्या अंडर आपण याचं आर्किटेक्चर बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्या डिफरंट टोपोलॉजीज विच इज झिगबी इज बेसिकली अ मेश प्रोटोकॉल. आणि त्याच्यानंतर झिगबीचे ॲप्लिकेशन. झिगबी बेसिकली होम ऑटोमेशनमध्ये यूज केलं जातं विथ होम ऑटोमेशन प्रोफाईल. याच्या अंडर वेगवेगळे प्रोफाईल्स येतात जे असं ज्याचं म्हणजे जसं की होम ऑटोमेशन प्रोफाईल असेल म्हणजे ज्या ॲप्लिकेशनसाठी आपण त्याला यूज करतो आहे त्याच्यासाठी एक सेपरेट प्रोफाईल जनरली असतो. तर तेच प्रोफाईल आपण किंवा ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर झीवेव. झीवेव इज अगेन अ पॉप्युलर प्रोटोकॉल फॉर दिस होम ऑटोमेशन और इंडस्ट्रियल ऑटोमेशन थिंग्स. सो झीवेवमध्ये बेसिकली झिगबीपेक्षा थोडीशी जास्त रेंज आहे आणि तर त्याचं जे काही प्रोटोकॉल आर्किटेक्चर आहे त्या आर्किटेक्चर आणि त्याच्या ॲप्लिकेशन्स आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड वन दॅट फोर्थ वन इज आर एफ आय डी. आर एफ आय डी इज अगेन अनादर प्रोटोकॉल ज्याचं आपण वर्किंग काय आहे, त्याचे वेगवेगळे टाईप्स काय आहेत. त्याच्यामध्ये आर एफ आय डी बेस्ड टॅग्स असतात. तर टॅग्स जनरली वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये यूज केले जातात आणि ते टॅग रीड करण्यासाठी परत टॅग रीडर्स वगैरे असतात. तर ते आर एफ आय डी टॅग्स म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाईप्स कुठले, आर एफ आय डीची फ्रिक्वेन्सी काय आणि त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन काय, हे आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर लास्ट वन इज लोकेशन ट्रॅकिंग. आपल्या सर्वांना जी पी एस माहिती असेल तर ते जी पी एस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. तर याचं जे काही बेसिक्स आहेत म्हणजे हाऊ युझिंग डिफरंट सॅटेलाइट्स वी कॅन नो आवर पोझिशन, तर ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. देन थर्ड चॅप्टर आहे आय ओ टी आर्किटेक्चर. तर वेगवेगळे आय ओ टी आर्किटेक्चर्स काय आहेत ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आणि फोर्थ वन इज आय ओ टी ॲप्लिकेशन्स. तर वेगवेगळे ॲप्लिकेशन्स, वेगवेगळ्या डोमेन्समध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, तर ते आय ओ टीचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपण बघणार आहोत. याच्यामध्ये कुठले कुठले चॅलेंजेस आहेत, लेट्स से पॉवर कन्झम्पशन और फिजिकल सिक्युरिटी असेल किंवा इतर अदर चॅलेंजेस याच्यामध्ये आहेत. तर ते चॅलेंजेस कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर केस स्टडीज, लेट्स से स्मार्ट इरिगेशन सिस्टीम फॉर ॲग्रिकल्चर फील्ड. म्हणजे एखाद्या फील्डमध्ये विदाऊट ह्युमन इंटरव्हेशन आपण ॲग्रिकल्चरचं इरिगेशन जे आहे ते आपण ऑटोमेटेड किंवा युझिंग सेन्सर्स अँड अदर टेक्नॉलॉजीज आपण कसं ऑटोमेट करू शकतो, तर त्याची एक केस स्टडी आहे. त्याच्यानंतर होम ऑटोमेशन म्हणजे लेट्स से तुम्हाला तुमच्या घराच्या डोअरला स्मार्ट ॲक्सेस द्यायचा आहे युझिंग ॲक्सेस कार्ड, फिंगरप्रिंट और ब्लूटूथ और दिस झीवेव और एनी अदर टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर घरामध्ये ऑटोमेटेड लाइटिंग्स असतील, वेगवेगळे सीन्स, वेगवेगळे ग्रुप्स आपण त्या लाइटिंगचे घरामध्ये क्रिएट करू शकतो. त्याच्यानंतर लेट्स से वेगवेगळ्या आपलं सपोज फ्रीज असेल ज्याच्यामध्ये आपण रिमोटली त्याला काही कंट्रोल करायचं आहे किंवा लेट्स से गीजर असेल किंवा हीटर असेल किंवा फॅनसारखे डिव्हायसेस असतील, ए सीसारखे डिव्हायसेस असतील, हे आपण रिमोटली जर आपल्याला ॲक्सेस करायचे किंवा घरामध्ये
एखाद्या मोबाईल ॲप थ्रू आपल्याला ॲक्सेस करायचे तर ते कसं करू शकतो याची एक केस स्टडी आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर स्मार्ट सिटीजमध्ये सिटीजचं मॅनेजमेंट युझिंग दिस आय ओ टी टेक्नॉलॉजीज कशा पद्धतीने केलं जातं हे देखील आपण या केस स्टडीमध्ये बघणार आहोत. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस पेपर 2 ऑफ सेकंड सेमिस्टर विच इज वायरलेस कम्युनिकेशन अँड इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि हे जे काही सेकंड सेमिस्टरचे 2 थेअरी पेपर आहेत त्याच्याशी रिलेटेड हे प्रॅक्टिकल्स, ज्याच्यामध्ये रास्पबेरी पायशी रिलेटेड प्रॅक्टिकल्स आहेत, ज्याच्यामध्ये LEDs रास्पबेरी पायला आपण कसे कनेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर स्विच कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो. स्विच म्हणजे एखादं बटन असेल, त्या बटन प्रेस आहे की नाही आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लेट्स LED ऑन ऑफ करायचे आहेत, तर त्याचं प्रोग्रामिंग कसं करायचं आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर सेन्सर रास्पबेरी पायला आपण कसा इंटरफेस करू शकतो. देन फोटोसेल और PIR वापरून फोटोसेल वापरून आपण रूममध्ये लाईट किती आहे हे आपण डिटेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर मोशन डिटेक्शन, जे PIR मी म्हणत होतो, तर PIRने मोशन डिटेक्शन आपण कशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे एखाद्या रूममध्ये मोशन डिटेक्ट झाली तर त्याचं डिटेक्शन. अँड देन लास्ट वन इज कॅमेरा इंटरफेसिंग टू कॅप्चर अ इमेज और टू ग्रॅब अ इमेज. सो असे प्रॅक्टिकल्स आपण या कोर्समध्ये करणार आहोत. आणि देन रिलेटेड टू कम्युनिकेशन और IoT, स्टडी ऑफ GSM सिस्टीम, ज्याच्यामध्ये मेसेज कसा आपण ट्रान्समिट किंवा रिसीव करू शकतो. मेसेज मीन्स SMS. देन सिम कार्डचं जे स्लॉट आहे, आपल्याला मोबाईलमध्ये जसं कळतं की आपण सिम कार्ड टाकल्यानंतर सिम कार्ड इन्सर्टेड किंवा सिम कार्ड रिमूव्ह केल्यानंतर सिम कार्ड रिमूव्ह किंवा सिम कार्ड इज नॉट डिटेक्टेड असा जो मेसेज येतो, तर त्याचं डिटेक्शन कशा पद्धतीने होतं त्याचं वर्किंग आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर स्टडी ऑफ GPRS सिस्टीम, GPRS सिस्टीम कशा पद्धतीने काम करतं त्याचा स्टडी करणार आहोत. देन झिगबीचं एखादं ॲप्लिकेशन असेल, लेट्स से होम ऑटोमेशन, तर त्याचा आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर RFID सिस्टीमचा स्टडी. देन पायथन प्रोग्रामिंगचे इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर जसं आपण 8051 कंट्रोलर आहे किंवा रास्पबेरी पाय बोर्ड आहे, तसं आर्डिनो म्हणून एक बोर्ड आहे विच इज अगेन अ व्हेरी फेमस इन अमॉंग द स्टुडंट्स, ज्याचं प्रोग्रामिंग फार इझी आहे. तर त्याचा यूज करून, ॲड्रिनोचा यूज करून आपण मोबाईल थ्रू LED कसं ऑन ऑफ करू शकतो याचा एक स्टडी करणार आहोत. देन टेम्परेचर अँड ह्युमिडिटी सेन्सिंग युजिंग आर्डिनो हे आपण बघणार आहोत. अँड लास्ट वन इज लोरा इंटरफेसिंग. अगेन लोरा इज वन ऑफ द इंडस्ट्रियल वायरलेस प्रोटोकॉल. जसं की आपण बघितलं की झिगबी आहे, झीवेव आहे, ब्लूटूथ आहे, वायफाय आहे, तसं लोरा इज अगेन a new protocol or fast growing industrial protocol. So this was all about our second year's syllabus. याच्यामध्ये आपण मी सांगितल्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये 4 थेरी कोर्सेस आणि 2 प्रॅक्टिकल आपण शिकणार आहोत. आणि इट इज अ व्हेरी गुड लर्निंग. आणि याचा जो बेस आहे, हा बेस आपल्याला एक नवीन करिअर ऑप्शन देऊ शकतो, ज्याच्यामध्ये फ्युचरमध्ये फार स्कोप आहे. आज आपण जर बघितलं तर IoT इज अ बूमिंग सेक्टर आणि एव्हरीबडी इज शिफ्टिंग टू दिस IoT प्लॅटफॉर्म. म्हणजे याच्या आधीचे जे काही डिव्हायसेस होते याच्यामध्ये इंटरनेट होतं किंवा नव्हतं असं नाही आहे, बट विथ द अडॅप्टेशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी लाईक क्लाउड अँड सो ऑन, विथ द बूमिंग अँड म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये देखील बॅटरी ऑपरेटेड डिव्हायसेस जे तुमचे एका सिंगल बॅटरीवरती 10-10 वर्ष चालू शकतात, असे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज किंवा बॅटरीमध्ये झालेले इनोव्हेशन्स, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये किंवा इतर जे काही नवीन ग्रोईंग प्लॅटफॉर्म आले ज्याच्यामुळे एक नवीन सेक्टर आपल्याला ओपन झालं आहे, तर त्याचा सगळ्याचा बेस तुमचा या वर्षामध्ये पक्का होणार आहे. त्याच्यामुळं दिस 4 theory papers and these 2 practical papers are very important which you are going to learn in this year.
So that's all. So if you like this video, please like and do subscribe the channel, and please let me know your feedback so that I can improve on this in my next videos. Thank you.